नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच कमेंट आल्या एका ठराविक विषयावर लोकांना माहिती पाहिजे आणि त्या पुढच्या येणारा धोका भयंकर आहे. 10-5 लोक जर हे बातमी ऐकून सावध झाली आणि थोडंसं त्यांनी इंटिमेशन दिलं, 100% त्यांची स्वतःची मुलगी किंवा मुलगा मरणापासून वाचणार आहेत. म्हणून हा मला भाग बनवायचा गरजेचं वाटलं. आपल्या देशात जेवढी राज्य आहेत सगळ्यात कडला टोकाला लांबचं राज्य म्हणजे त्रिपुरा, चायनाजवळ पार तिकडं. त्या त्रिपुरामधली घटना आहे गेल्या आठवड्यातली. त्या त्रिपुरामध्ये अचानक हळूहळू करून 184 जे विद्यार्थी आहेत टोटल राज्यात मिळून, बारीक राज्य आहे, 184 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थी वर्ग त्यांना जर नेलं PM करायला किंवा हे तर त्यांच्या रक्तामध्ये HIV पॉझिटिव्ह आढळला, म्हणजे एड्सने मृत्यू झाला. आणि एड्स होते कशामुळं? थोडं प्रशासन बी जागा झालं. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी अशी अधिसूचना जारी केली, असा GR काढला, अख्ख्या विद्यार्थ्यांच्या 11वी 12वी पासून पुढच्या विद्यार्थ्यांचं प्रत्येक शाळेत मोहीम राबवा, प्रत्येक विद्यार्थ्याचं ब्लड टेस्ट करा आणि HIV कुणाला सापडतोय का. धोकादायक 8734, हा आकडा फार भयंकर आहे. 8734 विद्यार्थी दोन्ही विद्यार्थ्यांची, म्हणजे मुलांची संख्या जास्त आहे, विद्यार्थ्यांची संख्या थोडी कमी आहे. तेवढे HIV पॉझिटिव्ह सापड, त्याला लगेच उपचार चालू केलेत, गोळ्या चालू केल्यात. एक तृतीयपंथी आहे त्याला पण हे सापडलं, HIV सापडलं. अचानक हे कसं काय झालं बाबा? तुम्ही म्हणता HIV सापडला म्हणल्यावर हे सगळे अनैतिक संबंधात ते पोरं पुरी धिंगाणा घालत असते, अनैतिक संबंध स्थापन करत असतात त्याच्यामुळं, आणि काय कुठले प्रिकॉशन घेत नसतात त्याच्यामुळे यांचं डोंबाळं झालं असं तुम्हाला वाटतं, पण तसं नाही आहे. सगळ्या विद्यार्थी चौकशी केल्यानंतर डिपार्टमेंटकडून त्याची चौकशी केली की हे नेमकं होतंय कशामुळं. तर याला कारण तुम्हाला सांगतो. काय काय लय भयंकर गोष्टी पुढं आल्यात. ह्या विद्यार्थ्यामध्ये लागण होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ते एक असं नशेचं इंजेक्शन घेतात स्वतःच्या शरीरात, आणि एका इंजेक्शननी 3-3, 4-4 जण तीच सुई वापरतात परत. हे ब्लड अशा प्रकारे ट्रान्सफर झाल्यामुळं, HIV ट्रान्सफर झाल्यामुळं त्यांना ती एड झाला आहे. हे विद्यार्थी कोण आहेत ते बघू आपण आता. जेवढे विद्यार्थी HIV सापडतात तेवढे 85% विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी हे सरकारी नोकरदारांची पोरं आहेत. त्यांना घरनं चांगल्या प्रकारे पॉकेट मनी मिळतो, कारण बापाला 70-80 हजार पगार. आता प्रत्येक वेतन आयोग लागू झाला आहे, अजून घ्या पैसे कचून, लाख रुपये पगार. मग घालवायचं कसं पैसे? काहींना खरंच अशी चिंता आहे बरं का, की पैशाचं करायचं काय बॉया. गरबडले लोक पार सुचाना, त्याला झोप येत नाही लोकांना. ह्या क्वेश्चन ह्या पैशाचं करायचंच काय बा. बरं, ज्याला लाख रुपये पगार आहे ना, पैशावाल्याकडेच पैसा पडतो आजच्या कलियुगामध्ये. त्याला टेबला खालून बी 7-8 हजार रुपये मिळतात. 7-8 हजार रुपये मी सोपे कमावले का? 5,000 मिळले तरी 1.5 लाख महिन्याचे होत्या. 10,000 जर मिळले काहींना तर एकदम नोंदी लावायचं सुद्धा 30-40 हजार रुपये तलाठी मागवतो, अशी बी परिस्थिती. आणि लोक देणारे आहेत. असं आहे, देणारा जेवढा दोषी कायद्याची तेवढा घेणारा दोषी आहे. अँटी करप्शन ब्युरो सगळ्यासाठी, पण लोक जात नाही तिथपर्यंत. अशा प्रकारे हे भ्रष्टाचाराची उत्पत्ती आहे HIV माझी. ह्या अनैतिक भ्रष्टाचार, तो जेवढा टेबला खालून पैसा आला, त्या पैशाच्या पोरांनी पैसे माहिती की त्याला अक्षरशः 2-2, 3-3, 4-4 हजार रुपये रोजचे पॉकेट मनी. त्यावेळेला आम्हाला रुपये मिळायचा शाळेत, त्याच्या 4 आण्याची बोरं घ्यायची, ते लोखंडाचं माप असायचं, 4 आण्याचं फुटाने घ्यायचं. आणि दूध गोळ्या 4 आण्याच्या असायच्या, 4 आणे शिल्लक असायचं. रुपये म्हणजे लई झाला. आणि बारीकपणी तर 4 आण्याच मिळायचं, 10 पैसे मिळायचं. काळ बदलतो तसं नाही का. आणि मग ती तेवढं लय मिटक्या मारीत खायचं, म्हणजे असा विषय. आणि आता डायरेक्ट 2,000, 3,000, 4,000. मग ती इंजेक्शन घ्यायचं. ती यंत्रणा सुद्धा अंमली पदार्थ पुरवणारी हे असले पाहिजे. पण ह्याच्यामध्ये हे HIVने ट्रान्सफर झाला इकडून तिकडं त्या इंजेक्शनमुळं. सगळ्यात धोकादायक आपल्यासाठी काय, तुम्ही म्हणता जाऊन द्या मरू द्या, आपल्या ती त्रिपुरा तिकडे होते, आपल्या काय करायची, असा विषय नाही. हा HIV आपल्यापर्यंत आला, आपल्या उमऱ्यापर्यंत, हे आपल्याला कळलंच नाही. त्यांच्या आकडेवारीनुसार 8734 जे बाधित पॉझिटिव्ह विद्यार्थी आहेत त्यातले 572 विद्यार्थी
नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई ह्यासाठी उच्च शिक्षणासाठी इकडं आल्या. आता सरकारी नोकरदार मारण्याचा पगार, मारण्याची लाच आणि हे पैसे जर इकडं पोराला उच्च शिक्षित, मग पुण्यातले हायफाय कॉलेज किती बी मागा पैसे कचून येत टाकलं. ह्या अवलादी HIV घेऊन त्यातल्या पॉझिटिव्ह 572, मी म्हणतो 100-150 पुण्यात असते आणि 100-150 नागपूरला आणि 100-200 मुंबईत असते. पुण्यात जास्त असा 200-250 असा बसल्या. हे 200 तरुण जर HIV बाधित आलं तर पहिली गोष्ट पुण्यामधले जे कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे सगळ्या नोंद देतात. कोणता विद्यार्थी त्रिपुरातून आलेल्या विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा टेस्ट केली पाहिजे ब्लडची, सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्याचा संसर्ग शारीरिक संबंधाद्वारे किंवा इंजेक्शनद्वारे किंवा तो इथं का, आता इथं तर मला वाटत नाही इंजेक्शन तसली मिळत असते किंवा काय, पुणे शहर सुशिक्षित आहे, पण गांजा बिंजासारखे ते पदार्थ आहेत ना, हे सर्रास कॉलेजमध्ये विक्री केले जातात आणि ह्याच्या पाठीमागे सुद्धा रॅकेट आहे, एवढं मी गॅरंटेड सांगतो. मध्ये आधी त्या पेपरला वगैरे येत असतं तसं, पण बऱ्याच ठिकाणी या गांजा जे पुरवलं जातं ह्या लोकांना पोलिसांचा वरद असतं पाकिट, हे पण तुम्हाला सांगतो. हे पोलीस जे आहेत ना, तर त्याच्यात सगळे चांगले सगळे वाईट आहेत अशातला भाग नाही, सगळे चांगले बी नाहीत. ह्या पोलिसांच्यामध्ये जे करप्ट पोलीस आहेत, जे अशा प्रकारे खऱ्याचं खोटं करणार, म्हणजे एक प्रकारे गुंडापेक्षा खतरनाक, वर्दीतात गुंड म्हणायचा तो. आणि ह्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला धोका पोहोचवणार ह्या बऱ्याच पोलिसांना त्वरित निलंबित केलं पाहिजे. ती द्यायची गावात ब्यात काढून, ती गावाकडूनच आलेली आहेत. पोरं गरिबाचीच होती, पण वर जाऊन पिसळली आहेत ती, तुम्हाला सांगतो. ह्या पोलिसांना आणि काहींनी जमिनी घेतल्यात, काहींनी अवैध प्रॉपर्टी फ्लॅट घेतल्यात, गाड्या घेतल्यात, मारणाचे आरोप येतात. हा दाखवायला पोलीस ह्यांना ह्या अवलादी लवकरात लवकर हाकलून दिल्या पाहिजेत आणि गोरगरिबाची चांगली पोर जी बर्थच्या प्रतीक्षेत आहेत, ही चांगली पोरं भरली पाहिजे असं मनापासून वाटतं. पण ते काय होणार नाही का, ती अवघड आहे, तुम्हाला ते कळायचं नाही आतलं. त्याच्या पाठीमागं राजकारण असतं. हा खेळ सगळा राजकारण्यांचा आणि त्या उद्योगपतींचा आहे. हेच लोक देत चालवतात. तुम्ही आम्ही फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्टापुरते आहेत. सारे जे असे आजच्या हिंदुस्तान महारा नाही अवघड, जाऊन द्या मूर्त्या. ते फिरून त्यांच्यापर्यंत आले की ते आपल्या डोक्यात मस्ता घालतात. ती राजकारणी जाऊन द्या मूर्त्या. मग ती हे जे विद्यार्थी आल्यात, आता हात जोडून तुम्हाला एक विनंती करायची, तुमचे स्वतःचं मुलगा मुलगी पुण्यात शिक्षण घेत असतात, कुठं बाहेर हॉस्टेलला राहत असतात, पाहुणे असतात किंवा भावाची मुलगी असं मुलगा असं, त्यांच्यापर्यंत फक्त हा विषय पोचवा की त्रिपुरा राज्यातून आलेले जे 572 मुलं मुली आहेत, यांना HIV पॉझिटिव्ह आहेत, ह्यांच्यापासून सावध राहा. एवढं जरी आपल्या पोराला सांगितलं महाराष्ट्रातल्या, तरी लय झालं राजा हो. ही लहानाचं मोठं करून वाढवलेली मुलं मुली ही कडपर्यंत यांचं आयुष्य जाते का नाही, ही चिंता लई मोठी आहे आपल्याला सध्या. कारण काळच इतका बेकार चाललाय. आपलं गेले, आपला काही विषय राहिलेला नाही आता, पण नवीन पिढीचं आणि ते पिढी बी अशी वावळाट निघाली, थोडेच दिवस जगायचं पण वाघ बनून जगायचं. मेलं कुत्र्याच्या मौतीने. मग तर दशक्रिया विधी, आमचे आधारस्तंभ गेले, निस्फूट फुटायच्या आधीच गेले, गुंडांच्या नादी लागून. या अशी अवलादी निघायला तयार आता. आणि ह्याच्यातून आपल्या जवळच्या लोकांना एवढं घेतं तरी राहिलं की फक्त टच करा, सावध करा. आता पोर हुशार आहेत, आपल्यापेक्षा हुशार आहेत. आज 8वीचं हुशार झाले, 8वीचं पॉर्न वेगवेगळ्या साईड बघत आहे, त्याची ना काळजी करू. त्याच्यामुळे तेवढं सांगा, कमीत कमी सांगितलं म्हणजे ना ते आपले त्या गोष्टीपासून लांब राहत्यान आणि इतक्या भयंकर रोगापासून लांब राहत्यान. रामकृष्ण हरी माऊली.